आहे आणि त्यानुसार त्यांनी त्यांचा मास्टर प्लॅन तयार केलाय। धन्यवाद उदय या सविस्तर माहितीसाठी। आणि यानंतर आणखी एक मोठी ब्रेकिंग बातमी, राजेश शहा यांचा पालघर शिवसेना उपनेता पदावरून त्यांना काढून टाकण्यात आलेला आहे। वरी हिट अँड रन प्रकरणामधील मुख्य आरोपी याचे वडील राजेश शहा यांना आता सेनेमधून त्यांची हकालपट्टी करण्यात आल्याची माहिती मिळतेय। तर राजेश शहा यांचं शिवसेनेशी नाव जोडलं जात होतं, शिवसेनेच्या उपनेते पदावर ते होते आणि या संपूर्ण प्रकरणानंतर वरी हिट अँड रन प्रकरणानंतर राजेश शहा यांना आता पालघर शिवसेना उपनेता पदावरून काढून टाकण्यात आल्याची माहिती मिळतेय। तर थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी अजित मांढरे आपल्या सोबत आहेत। अजित, समजली आपल्याला माहिती आहे की वरळी हिट अँड रन प्रकरणामध्ये जे प्रकार घडले किंवा ज्या पद्धतीनं विरोधकांनी आरोप केले होते सरकारवरती की तपासामध्ये आणि त्याच पद्धतीने विविध ज्या अंगी पोलीस कारवाई झाली पाहिजे त्यामधून पूर्णपणे होत नाहीये। आणि याचं कारण म्हणजे राजेश शहा हे जे उपनेते होते शिवसेना पक्षाचे, त्यांचा मुलगा तो होता आणि त्यामुळे कुठेतरी पोलीस आहेत ते योग्य 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 पद्धतीने तपास करत नव्हते। हा आरोप वारंवार जो आहे तो विरोधकांकडून केला जात होता। वरचं सभागृह असेल किंवा खालचं सभागृह असेल, दोन्ही सभागृहामध्ये हा मुद्दा जो आहे तो विरोधकांनी मोठ्या प्रमाणामध्ये उपस्थित केला होता। आणि हे सर्व पाहता ज्या पद्धतीने टीका होत आहेत किंवा ज्या पद्धतीनं जे विरोधक आहेत त्यांच्या सर्व टीकांना सामना करावा लागतोय, हे पाहता शिवसेनेतून आता त्यांच्या उपनेते पदावरून त्यांना त्या ठिकाणून हटवलं गेलेलं आहे। कारण का सगळं प्रकरण घडल्यानंतर मिहिर शहा जो आहे तो तात्काळ पोलिसांच्या स्वाधीन झाला पाहिजे होता, तो स्वाधीन झालेला नाहीये। त्याच पद्धतीनं राजेश शहा यांनी त्यांच्या पदाचा गैरवापर करून त्यांच्या मुलाला वाचवण्याचा प्रयत्न केला का, हा देखील प्रश्न या निमित्ताने उपस्थित होतो। आणि सर्व गोष्ट जी आहे ती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कानावरती घातल्यानंतर त्यांनी तात्काळ राजेश शहा याला उपनेते पदावरून हटवलेलं आहे। अगदी बरोबर आहे, तात्काळ कारवाई करण्यात आली आणि त्यांची हकालपट्टी करण्यात आली आणि याबाबत अधिकृत पत्रकच त्यांनी जाहीर केले। धन्यवाद अजित या सविस्तर माहितीसाठी।